शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन तोरमल, ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी प्रतिनिधी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आज आपण सिद्धनाथ बोरगाव या शिवारात आहोत. आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी. त्यांनी आपल्या एका उत्पादनाचा मागच्या वर्षी अनुभव घेतला. दादा, प्रथमतः तुमचा परिचय सांगा. माझं नाव भागवत सुदामराव घुले, राहणार सिद्धनाथ बोरगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर सांगा. 8625 ओके. तर तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं न्यू पोटॅश वापरले असं सांगता. गेल्या वापरलं होतं. का किती वापरलं होतं मागच्या वर्षी? आपण 3 पुढे वापरले, म्हणजे 3 एकरसाठी म्हणून वापरलं होतं. बरं. नवीन न्यू पोटॅश वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? एकदम फुलं जे होते, फुलाचं लगेच फास्ट प्रगती करून हां तिचं कळीच रिकाम रूपांतर, कळीतून लगेच डायरेक्ट शेंगा लागले की हां. एक 10 दिवसात शेंगा गच्च भरले. आणि जे सोयाबीन काढल्यानंतर आपल्याला त्याच्यात एकदम टपोरे दाणे, हां. चटदार सोयाबीन एकदम नंबर 1 सोयाबीन. म्हणजे फुलाचं रूपांतर कळीमध्ये फास्ट झालं, कळीचं रूपांतर शेंगेत फास्ट झालं हां. आणि शेंग भरताना दाण्याची एक समान साईज बनली एक आणि समान size. त्यामध्ये चमक जाणवली. हां. बरोबर. आणि शेंग बी अशी एकदम टंच फुगली. हां शेंग जास्त प्रमाणात चांगली म्हणजे फुगली, म्हणजे दाण्याची साईज बारीक एकदम- पडली नाही, हां. म्हणजे वजनात भरली. वजनात भरली. म्हणजे हे जे न्यू पोटॅश प्रोडक्ट यावर्षी तुम्ही वापरायचं ठरवलंय का? यंदा नक्की तुमचा वापरणार. अनुभव यंदा गेल्या वर्षी तरी 3 पुढे वापरले, यंदा आपण पुढे 10 एकर तेच पुढे वापरणार न्यू पोटॅश. हे दादा आहेत, यांना न्यू पोटॅश बद्दल एवढे जबरदस्त अनुभव होता मागच्या वर्षीचा. त्यांनी यावर्षी 10 एकरसाठी न्यू पोटॅश वापरणार आहेत ते. शेतकरी बंधूंनो, तुम्ही न्यू पोटॅश वापरा, जेणेकरून फुलावर म्हणजे पिकावर येणारा ताणसुद्धा कमी होईल. आणि ऑर्गॅनिक डिराइव्ड फ्रॉम रोडोफाइट्स म्हणजे समुद्राच्या लाल शेवाळापासून बनलेलं आहे. त्याच्यात लोकस्टी नावाचा जीन्स असल्यामुळं फुलाचं रूपांतर कळीमध्ये फास्ट करतो, कळीचं रूपांतर शेंगेत फास्ट करतो आणि दाण्याची एक समान साईज चमक आणण्यासाठी त्याची तिथे मदत होते. म्हणजे सोयाबीनमध्ये वजन वाढवण्याचं प्रमाण करतं, म्हणजे वजन वाढवण्यासाठी मदत करतं. आणि त्याच्यात पोटॅश आणि सल्फर असल्यामुळं एकंदरीत प्लॉटमध्ये ग्रीनरीसुद्धा टिकून राहते. अधिक माहिती आवरी चांगला ॲव्हरेजमध्ये वाढ होती. म्हणजे जिथं 10 सोयाबीनपेक्षा आपण म्हणजे एकदम मुद्दाम डेमो घेतला होता. 3 एकरला आलं आणि 3 एकरला आलं, बरं त्याचा लगेच फरक पडला. एकच सोयाबीन पेरले सगळं असताना सुद्धा लगेच आपल्याला फरक जाणवला. उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर न्यू पोटॅश तुम्ही जरूर वापरा. कुठल्याही कीटकनाशकासोबत वापरा, बुरशीनाशकासोबत वापरा आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या. प्रत्यक्ष तुम्हाला हा व्हिडिओ खूप कामाचा आहे, कारण शेतकरी स्वतः अनुभव सांगतायत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या ऑफिशियल पेजला फॉलो करा. माझा संपर्क क्रमांक आहे 98 34 10 43 46. ठीक आहे. हो, धन्यवाद.